सारं सत्य ऐकलंय. मी तुझा भाऊ लागतो आणि त्या घर पशुने आपले भाऊ बहिणीचे नाते शांत हो, शांत हो. या तुझा काय बी दोष नाही तो. अरे त्या बापाला पैशाच्या लोभाबाई काय नाही केलं. काका काका अगदी वेळेवरती झणझणी पंचायत टाकलंय काका. का त्याच वेळी माझा भय घेतला नाही. आमचे हे पवित्र नाते तुम्हाला माहित होते ना. मग काका माझ्या हातून विपरीत घडत असताना का माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले नाही काका. का बस ना खाली. सांगा काका सांगा. या शरीराला कोणत्या तोंडाने माझ्यासारख्या बापासाठी रडू नको. अगं या कैलासने काय नाही केले. दारूच्या धुंदी पुढे सांगावं असंही वाटत नाही. पण ताई, अगं मला हे सगळं माहीत असते तर मी असं वागलो असतो का गं. या तुझा काही दोष नाही. दोष आहे तो नशिबाचा. ते आपल्या विधी लिखित होतं ते सारं काही घडून गेलं. ताई, अगं या नशिबाला तोड देणार तरी काय अर्थ आहे. हे सारं ज्याने घडवलं मी त्याचा मुलगा होतो. त्याने मला आयुष्यावर भाचा म्हणून वागवले. फक्त पैशासाठी ताई, फक्त पैशासाठी. त्याला जन्मदाता म्हणा होता. 12 वर्षाचा असताना त्याने मला दारूच्या पेल्यात लोटून दिले आणि ते अमृत समजून मी अनेक बंधने सोडत गेलो. गंगेत वाहत गेलो. पण ताई आता जगलो तर त्याचा वैरी म्हणून आणि त्याचा वैरी म्हणून. उद्या जर या अभागी कैलासचे काही झाले तर माझ्यासाठी फक्त 2 अश्रू डाळ. माझ्यासाठी रडणारी तू फक्त एकटीच आहेस. तुझ्या त्या 2 अश्रूंच्या थेंबाने स्वर्गाचं समाधान वाटेल मला. होय तरी अगं या पापी देहाला मोक्ष मिळण्याचा हा एकच आधार आहे. ताई, येतो मी. मला तुझ्या डोळ्यात भगिनी प्रेम पाहायचं. अगं या पापी डोळ्यात तुला पापाचा लवलेशही दिसणार नाही. आणि तो दिसला तर पापी डोळे आत्ता एकदम टाकतो. अरे असं इथं पुढे करू नको. सोड. काका काका, हो या कैलासने काय नाही केले. अगं या डोळ्यांचा तरी काय उपयोग. या डोळ्यांनी समाजातील अनेक अल्पवयीन मुलींना वखवटलेल्या नजरेने पाहून त्यांच्यावर जुलूम अत्याचार करतात. मग काका या डोळ्यांना ही सदा योग्य नाही का. कैलास, मी देवाजवळ एकच प्रार्थना करेन. माझ्यासारखे समाज कंटक जन्माला घालून नकोस रे. समाजातील या निष्पाप अबलेला कोणाचा म्हणून आधार घ्यावा. कोणाचा म्हणून आधार घ्यावा. काका, सरिता येतो मी. कैलास दादा, कैलास दादा. मला जायलाच हवं. थांबा काका.
अरे